नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, रोजच आपल्यासाठी खास असा दिवस असतो. तरीही आजचा दिवस मात्र अगदीच खास आहे बरं का. अगदी बरोबर ओळखलत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना, माता भगिनींना आणि सर्व श्रोतृवर्गाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. श्रोते हो, आता फार वेळ न घालवता आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपण काही खास कार्यक्रम घेऊन आलोय आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये. हे कार्यक्रम ऐकण्यापूर्वी एका सुंदर अशा हे गाणं ऐकलं आणि खरंच आपल्याला सुद्धा आपल्या असंख्य चालत राहणाऱ्या वाटा आठवल्या. कशीही वळणं असोत, त्या वाटेवरती काहीही असो, आपण त्या अगदी चोखंदळपणे यशस्वीरित्या पार करतोच. आणि मैत्रिणींनो, हे सगळं कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलायला, संवाद साधायला जीवाभावाची माणसंही लागतात. अगदी खरंय. ही जीवाभावाची माणसं भेटली की आपण या जीवाभावाच्या गोष्टीही त्यांच्याबरोबर शेअर करतो. असाच एक संवाद आज आपण ऐकणार आहे. गोष्टी जीवाभावाच्या. विनया कुलकर्णी लिखित कळतंय पण वळत नाही ही श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली अनेक सामाजिक, कौटुंबिक, भावनिक गोष्टींवर परखड पण मार्मिक भाष्य करणारी मालिका आता नव्या रूपात, गोष्टी जीवाभावाच्या. चला तर मग ऐकूया आज खास आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं खास आपल्या सर्व मैत्रिणींसंदर्भातील काही खास गोष्टी जीवाभावाच्या. लेखन विनया कुलकर्णी. सहभाग विनया कुलकर्णी आणि प्रेरणा साठे. प्रेरणा, अगं प्रेरणा, आहेस का घरात? येऊ का मी? का गडबडीत आहेस का ग? अगं विनया, ये 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 ना. आज कशी काय सवड मिळाली तुला? सवड मिळाली हेच तुझं नशीब ग. ये 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 बाई ये. अगं सवड मिळाली नाही तर सवड काढली म्हण काढली. अगो बाई, खरंच की काय? हो मग. अगं आज आंतरराष्ट्रीय महिला दिन नाही का? म्हटलं चला तुला शुभेच्छा देऊन जरा गप्पा मारून यावं. वा वा वा, हे माकी एकदम बेस्ट केलंस हा विनया. तुलाही आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्वच मैत्रिणींना आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा बरं का. हो हो, माझ्याकडून सुद्धा खूप 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 शुभेच्छा. बरं, आता बोल, काय म्हणतेस, कशी आहेस, काय चाललंय नवीन? मी मस्त. चाललंय आपलं उंबऱ्याच्या आतलं आणि उंबऱ्याच्या बाहेरचं जग. तारेवरची कसरत करत करत सांभाळायचं बाई. होय बाई, हे मात्र खरंय बघ. घरचं बाहेरचं सगळीकडचंच बघायचं म्हणजे खरंच प्रत्येकीची तारेवरची कसरत होते बघ. पण कसं आहे ना, आपण ही तारेवरची कसरत आपल्याच माणसांसाठी करतो ना ग. त्यामुळं ती सुद्धा गोड वाटते आणि त्यातच जन्माचं सार्थक सुद्धा समजतो ना आपण. खरंय ग, अगदी खरंय. एकदा का अक्षदा डोक्यावर घेऊन माहेरच्या उंबऱ्याचं माप ओलांडून सासरच्या घरात पाऊल टाकलं की कधी आपण ते घर व्यापतो आपलं आपल्यालाच कळत नाही बघ. मग काय, अगं हे व्यापणं म्हणजेच आपलं जगणं आहे ग. नुसतं व्यापत नाही तर अगदी व्यापून उरतो आपण, असं म्हण हवं तर. खरंय बाई. मग काय, घरात कोणाचं पान हलतं का आपल्याशिवाय? आणि हल्लेलं चालतं का आपल्याला? हे मात्र 100% रास्त बोललीस बघ. मग बोलणारच की. आता हेच बघ, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. दिवसभर सारखं आई 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 सुरू असतं. आई हे कर ग, आई जरा माझ्याजवळ बस ग, आई जरा मला हे करून देतेस का ग, आई मला पेपर कसा जाईल गो. अगं किती ते आई 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 ऐकून असं भरून पावल्यासारखं होतं ना. ते काही विचारू नको. अगं आपलं जगणं सगळं मुलं बाळं घरादारासाठीच तर आहे. आणि हे एकदा आपण मान्य केलं ना की आपण मग काय आपल्या जगण्याचं सार्थकच होऊन जातं ते. खरंय. आणि काय, मुलांच्या परीक्षा सुरू आहेत तेवढंच सुरू असतं का आयुष्यात? हे बाकी बरोबर. हा अगं आयुष्य सतत परीक्षाच घेत असतं की. आता हेच बघ, आमच्या शेजारची सुप्रिया आहे ना, तिच्या सासूबाईंना नेमका बघ काल रात्री जास्त झालं. अरे बापरे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि मेजर प्रॉब्लेम निघाला. बर. आणि डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलंय बघ. बापरे, मेजर प्रॉब्लेम. अगं त्याही पेक्षा मेजर प्रॉब्लेम हा की ना त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, ना त्यांची माणसं त्यांच्याजवळ. त्यात तिच्या मुलीची 12वीची परीक्षा आणि दुसऱ्या दिवशी फिजिक्सचा पेपर. बापरे, मग काय ग? मग काय,
सुप्रियाने एकटीनंच केलं की सगळं मॅनेज. अरे बापरे. अशा प्रसंगात आपल्याला कुठून बळ येतं आपल्यालाच माहित बघ. होय बाई, येतं बळ हे मात्र खरं. अगं परवा ती आपल्या शेजारची सुनीताची मुलगी MPSCच्या परीक्षेत क्लास 1 ग्रेडसाठी सिलेक्ट झाली. वा. मग किती अभिमान वाटला सांगू. अगं बाई, काय सांगू तुला. सुनीतानं ना अक्षरशः चहाचा गाडा चालवत चालवत मुलांना शिकवलंय बाई. हो ना. एकतर घरातली कोणाची साथ नाही, हम्म. त्यात नवऱ्याचं दुखणं, हो ना. डोक्यावरचं कर्ज, पै पाहुण्यांनी कठीण प्रसंगात मान फिरवलेली, ते काय सांगूच नकोस. आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत गाडा चालवायचा, परत घरातलं सगळं करायचं. किती हाल त्या बिचारीचे. मग काय. पण पोरीनं बघ पांग फेडलं ग. हो ना. लाल दिव्याची गाडीच उभी केली ग दारात. कसलं भारी वाटतंय ग. काय तिचा तो सत्कार, त्यावेळची तिची मिरवणूक, आणि तो उधळलेला गुलाल, उडवलेले फटाके, आणि लेकरानं आपल्या गळ्यातला हार जेव्हा आईच्या गळ्यात घातला ना, तेव्हा तर बाई जमलेल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. आणि असं सांगताना सुद्धा ना मला आता असं सरकन अंगावर काटा येतोय बघ. माझ्या सुद्धा अंगावर काटा आला ना. तू हे म्हणतेस ना तर सगळं असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं बघ विनया. आणि हेच 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 तर वेगळेपण आहे ग. आपल्या मुलींचं, आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवतो ना आपण. खरंय ग. पण एक सांगू का, फक्त कौतुकच नव्हे तर आपणच आपल्याला, आपल्या वागण्याला, आपल्या मुलींना सुद्धा समज देण्याची तितकीच गरज आहे बरं का. तुला काय वाटतं. हो ग, नक्कीच. अगदी 100% खरं आहे बरं का. आपण हल्ली शिक्षणानं पुढं आलो, कर्तृत्वानं पुढं आलो, पण काही बाबतीत काही ठिकाणी नको तितकं पुढं गेलोय असंही जाणवतं बरं का. खरंय तुझं बघ अगदी. अगं बघ ना, सगळीकडं आपल्याला सवलती, आपण शिकावं, पुढं जावं यासाठी कितीतरी सुंदर सुंदर योजना आहेत. हो. पण बऱ्याचदा आपल्या हातून त्यांचा गैरवापर होतो का हे सुद्धा पाहायला पाहिजे ना ग आपण. खरंय, समोरच्याच्या डोळ्याचं ऑपरेशन होऊ शकतं, पण दृष्टीचं नाही ना. त्यासाठी आपलं वागणं, आपलं बोलणं, कपडे या सर्वांचंच आपण कुठंतरी भान ठेवायला हवं. नक्कीच. असंही वाटतं बघ मला. वाटतं काय, ठेवायलाच पाहिजे. अगं एकेकाळी जे मिळणं आपल्याला स्वप्न वाटायचं ते आज कैक पटीनं मिळते आपल्याला. हो हो, अगदी आणि बरोबर. त्याचा गैरवापर करणं म्हणजे आपणच पायावर दगड मारून घेणं नव्हे का. हो ग. यामुळंच तर समाजात महिलांची बदनामी पण होते. एक करते आणि सोसावं मात्र सगळ्यांना लागतं. हे मात्र अगदी नक्की. आणि याचा विचार आपण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं बघ. आणि तो सुद्धा आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. पिढ्यापिढ्यांच्या संघर्षातून मिळालेलं हे स्वातंत्र्य, आपल्याला मिळालेल्या या सवलती, शिक्षणाच्या संधी, समाजातला मान सन्मान या सर्वांचा वापर आपणच भान ठेवून करायलाच हवाय. मग असं आपलंच काय तर आपल्या सर्व सुज्ञ मैत्रिणींचं सुद्धा मत नक्कीच असणार आहे बघ. नक्कीच. म्हणजे बघ ना, समाजात आपल्याला मान सन्मान, शिक्षण, सवलत सगळं सगळं मिळतंय. त्याचा योग्य वापर करूया ग. आपली चाल नीट ठेवून वाकडी नजर ठेवणाऱ्यांना पण आसमान दाखवायचं भान सुद्धा ठेवूया. हो तर. हल्ली जे बरेच वाईट प्रकार आपण बघतो ना, तर त्यासाठी स्वतःला जागृत करूया. नक्कीच. सजग करूया. तारतम्य बाळगून वागायचं कसं, स्वतःचं संरक्षण करायचं कसं, हे शिकून सवरून वागलो ना तर आपली प्रगती अजूनच होईल बघ. आता कसं बोललीस बरं. ते एक गाणं आहे बघ. कोणतं ग. पिढ्या पिढ्यांच्या निर्भय आम्ही भारतीय भगिनी, घराघरांचे दुर्ग झुंजवू झुंजू समरांगणी. अगं घराघरांच्या स्वप्नाचे इमले आपल्या वागणुकीवर तर पडणार की घडणार हे ठरतं ना. बरोबर. तर आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेच ठरवायला पाहिजे की आपण सुज्ञ झालोय, शिक्षित झालोय, त्यानुसार आपण अजून काय काय करायला पाहिजे. कशामुळं आपल्याला त्रास होतो, कशामुळं इतरांना त्रास होतो, काय स्वीकारणं आणि काय सोडणं गरजेचं आहे, या सर्वांचाच विचार करून जर आपण स्वतःमध्ये बदल करत वागलो ना तर आपलाच मान वाढणार आहे बघ. अगं प्रेरणा, हेच तर सांगायचंय आपल्याला आपल्या मैत्रिणींना. यासाठीच तर ही आपल्या सगळ्यांच्या मनातली जीवाभावाची गोष्ट बोलतोय ना आपण. कसं आहे ना, आपण सर्वजणी आपापल्या घरांचे दुर्ग असे पक्के लढवतोय ना, अगदी गृहस्वामिनीच्या थाटात. फक्त आता आपला झोका अगदी झोकातच उंच उंच नेऊया की. मग जाणारच आहे की तो उंचच उंच. मग काय मैत्रिणींनो, आजच्या आमच्या या आपल्याबद्दलच्या जीवाभावाच्या गोष्टीत तुम्ही सुद्धा स्वतःला पाहिलं ना. आपल्याला आजच्या दिवशी केवळ कौतुकांच्या स्वरांमध्ये भिजून पोकळ आत्मविश्वासाचा डामडौल नकोय, तर
वास्तविकतेचं सुद्धा भान हवंय. काय वाटतंय तुला प्रेरणा? अगदी बरोबर बोललीस. मैत्रिणीनो, आता आपणच आपलं आत्मपरीक्षण करूया. आपल्यामध्ये जे जे उत्तम आहे ते ते वाढवूया. नक्कीच. चुकीच्या गोष्टी टाळून पुन्हा नव्याने नव्या दमाने आयुष्याला सामोरे जाऊया. घरादाराचा आपल्यावर असलेला विश्वास अधिकच वाढवण्यासाठी आपणच आपल्या मैत्रिणी होऊन स्वतःला सिद्ध करूया. दरवर्षी येणारा महिला दिन आज जगणाऱ्या आपण महिला दिन न राहता प्रत्येक दिन साजरा करूया. आता कसं बोललीस? मैत्रिणींनो, चला फिरून पुन्हा नव्या जन्मूया. जीवाभावाच्या गोष्टी ऐकत ऐकत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची उमेद ठेवूया. जाऊ दे उंच उंच तुझा झोका, घराघराच्या अंगणातला. येऊ दे झळाळी तुझ्या कर्तृत्वाला, सलाम तुझ्या मातृत्वाला. दश दिशात पसरुनी उरावे तुझी कीर्ती, सगुण साजिरी सखे दिसते मला तुझी मूर्ती. सगुण साजिरी सखे दिसते तुझी मला मूर्ती. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. विनया कुलकर्णी लिखित संवाद आत्ताच आपण ऐकलात, गोष्टी जीवाभावाच्या. या संवादामध्ये सहभाग होता लेखिकेसोबतच प्रेरणा साठे यांचा. आपण ऐकताय आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण.